हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आप सभी को जय भीम, नमो बुद्धाय। दोस्तों, आज 25 दिसंबर है। आज मनुस्मृति दहन दिन है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 25 दिसंबर को ही हमारे भारत में जितनी भी दुष्ट रूढ़ियाँ थी, जिसको हमारे समाज के ऊपर में लादा गया था। और आप समझ सकते हैं कि इस जितनी भी हमारी जो महिलाएं थी वो अधिकारों से वंचित थी। तो आप इस दिन देख सकते हैं, सभी आज़ाद हैं और इस दिन मनुस्मृति को जलाकर इस दिन को सेलिब्रेट करते हैं। तो आप देख सकते हैं यहाँ पर महिलाएं जमा हुई हैं। आदरणीय वंदना वनकरताई तसेच आयुष्यमान कीर्ती डोंगरे मी यांना अशी विनंती करते की त्यांनी सावित्रीमाईला माल्यार्पण करावं। हा, वंदनाताई कीर्ती डोंगरे आता आपल्या सावित्रीमाईला आरती तसेच आरती आयुष्यमान आयुष्यमान सोनू बहादे ती शिक्षणाची दालने इतर कुठलाही भेदभाव न करता कोणत्याही जात फक्त या ठिकाणी आपल्या महिलांना या भूमीमध्ये आपल्या महिलांना शिक्षण कसं मिळावे अशी भूमिका राबवत जिने स्वतःच्या अंगावर चिखल घेतलाय, लोकांनी त्यांची मानहानी केली तरी त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत माईंनी आम्हा मुलींसाठी शिक्षण मोकळं केलं आणि आज त्या शिक्षणावरच आम्ही या इथपर्यंत पोहोचलाय। क्रांती विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो। खूप खूप धन्यवाद ताई। आता ही रॅली आपण आजच्या या स्त्री मुक्ती दिनी रॅली अशी एक स्त्री होती की जिला कुठलाही अधिकार नव्हता, कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, परंतु आज स्त्री इतकी बळकट झाली की ती स्वतःच्या कमाईवर आपली गाडी घेऊ शकते आणि ती गाडी अति थाटामाटात ती चालवू शकते। गाडी काय, आज ती विमान उडवू शकते। हे जे बळ आलेलं आहे ते फक्त सावित्रीबाईंमुळे आणि आज त्यांनाच नतमस्तक होऊन त्यांच्या विचारांना नतमस्तक होऊन त्यांची जी भूमिका होती ती भूमिका आम्हाला राबवायची आहे। म्हणून आम्ही अमोली मैत्री संघ तर्फे आज 25 डिसेंबर स्त्री मुक्ती दिन या दिनी आम्ही एक महिलांचा सन्मान व्हावा, एक सावित्रीमाईचा सन्मान व्हावा त्या प्रित्यर्थ बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि आजच्या या बाईक रॅलीमध्ये सर्व महिला उपस्थित आहेत। त्या सर्व महिला अतिशय शिस्तीने इथून कॉटन मार्केट पासून तर संविधान चौकापर्यंत अतिशय शिस्तीमध्ये आपल्या वाहनाचा वेग लिमिट मध्ये ठेवून गाडी चालवावी। आपण कुठलेही नियम न तोडता अगदी कायदेशीररित्या आपण या रॅलीला समोर न्याल आणि आजचा जो रॅलीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तो आपण यशस्वी करू, कारण की आपण सावित्रीमाईच्या लेकी आहोत। आपण त्या माऊली सावित्रीमाई अशी एक माऊली जिने अशी क्रांती केली या भारत भूमीमध्ये जिथे आज प्रत्येक समाजातली स्त्री
अतिशय उच्च दर्जाची बनलेली आहे आणि आज तिची जी भूमिका आहे, तिचं जे जीवनात ध्येय आहे ते गाठत आहे, ते त्याचं सर्व श्रेय सावित्रीमाईला जातं. एकदा समोर बघा सगळे. स्त्रीमुक्त याच्यासाठी झाली आहे की तिच्यावर जे वेगवेगळे बंधनं लावली ती तिची गुलामगिरी होती. दोस्तों अभी थोड़ी देर पहले ही माता सावित्रीबाई फुले इनको माल्यार्पण करके यहाँ से रैली निकाली जाएगी संविधान चौक तक, और इधर में ज्योतिराव फुले जो है उनको भी माल्यार्पण करके यहाँ से रैली निकाली जाएगी अभी थोड़ी देर बाद. तो दोस्तों आप देख सकते हैं सामने में सभी महिलाएं जो है वो पगड़ी बांधकर रेडी है, और आप देख सकते हैं राष्ट्रध्वज सभी के साथ राष्ट्रध्वज है और आर्टिकल के पोस्टर्स हैं इनके पास. और अभी थोड़ी देर बाद यहाँ से रैली निकलेगी संविधान चौक तक. सभी लोग तैयार हैं, आप देख सकते हैं. अशी मी त्यांना विनंती करते. ही लावायची ती तशा इशिता लिहिलेली आहे, समोरचा तोंड केलेली आहे. गाडी नाही घेऊन या, आपण समोर समोर राहू यांच्या, घेऊन या, तिथंच आहे. वापस जाओ, आप वापस जाओ ना, फिर से आओ ना प्लीज. दोस्तों रैली निकल चुकी है, आप देख सकते हैं, और संविधान चौक तक जाएंगे. मिलेगा ठीक है, इनसे आगे ले लो और रहने दो, धीरे धीरे रहने दो, धीरे धीरे रहने दो. ठीक है चलो. हाँ वही तो बोल रहा हूँ मैं.
चले रहे थे धीरे धीरे और स्पीड बहुत कम है बीच में है। लेफ्ट साइड से चल रहे हैं। चौक में ले लो क्या बोल रहे? चौक में ले लो, सामने चौक में। हाँ रास्ता मिलेगा तो ले लो। तो रैली संविधान चौक पहुंच चुके हैं, आप देख सकते हैं तो संविधान चौक है और कॉटन मार्केट से रैली संविधान चौक तक आ चुकी है। विजय Welcome to connect with landmark speaker. Hello. बीच में आओ ना, इधर आओ ना। बस वही रहो। सर्वांचं खूप खूप अभिनंदन। आता आपण कॉटन मार्केट पासून तर संविधान चौकामध्ये अतिशय शिस्तबद्धीने पोहोचलेले आहोत। सर्वांनी समोर यावे, सर्वांनी नारे द्यावे। क्रांती ज्योती सावित्री माईचा, क्रांती ज्योती सावित्री माईचा, क्रांती ज्योती सावित्री माईचा। आज मनुस्मृती दिन आहे, त्याच्यामुळे आज हा स्त्री मुक्ती दिन आहे आपला। स्त्री मुक्ती दिन चिराई हो, स्त्री मुक्ती दिन चिराई हो, स्त्री मुक्ती दिन चिराई हो। स्त्री मुक्ती दिन माता सावित्रीबाई फुलेंचा, माता सावित्रीबाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्री मुक्ती दिन, स्त्री मुक्ती दिन, भारतीय संविधानाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। काही पायऱ्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भारतीय संविधान, भारतीय संविधान। तिकडे ए दादा, ए बेलो इकडे ये बिच्चा।
पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामान्य खाल्लं जातं थोडं थोडं सामोरे जाणं आज आपण इथे सेलिब्रेट करत आहोत आणि आपण कॉटन मार्केट ते संविधान चौकात पर्यंत ही जी रॅली आणली आहे ती अतिशय छान पद्धतीने आणलेली आहे। सर्वांचं मी कौतुक करते, सर्वांचं मी अभिनंदन करते। त्यानंतर आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व महिलांना मी अशी विनंती करते की त्यांनी व्यवस्थितपणे असा घोळका न करता एक शिस्तबद्ध पद्धतीने उभे राहावे, जेणेकरून सर्वांचे फोटो येतील। आपण इकडे या, मागे उभे राहू का, अशा इकडे व्हा, आपला बॅनर दिसला पाहिजे। तर सर्वात प्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये छोटे खाणे हा प्रोग्राम आहे आपला। यामध्ये मी सर्वात आधी प्रतिभा मोटघर यांना विनंती करते की तिने या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी। सर्वांना जय भीम। आज 25 डिसेंबर स्त्री मुक्ती दिनानिमित्त सर्व भगिनींनी इथे जे आपलं पार्टिसिपेंट दिलं त्याबद्दल मी थँक्यू म्हणते सर्वांना। जसं की आज आपण जे पण काही आहोत, जे शिक्षणामध्ये सामोर आहोत, स्त्री बाईक चालवू शकते, आणखी स्त्री करू शकते, प्रत्येक याच्यामध्ये स्त्री क्षेत्रामध्ये स्त्री समोर जात आहे। तर आज ते आपण त्या फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले त्याचसोबत रमाई यांच्यामुळे आपण सर्व स्त्रिया आज बाईक चालवू शकतो, कार चालवू शकतो, डॉक्टर बनलेल्या आहेत काही स्त्रिया। तर हे सर्व आपल्या माता रमाईमुळे आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे। अमोली मैत्री संघातर्फे मी सर्वांचे स्वागत करते। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय भीम, जय संविधान, जय भारत। थँक्यू प्रतिभा। त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आज हा जो आपण वाय वी आर सेलिब्रेटिंग द स्त्री मुक्ती दिन याची जी पार्श्वभूमी आहे, तर याबद्दल थोडं की 1950 पूर्वीचा भारत कसा होता, त्यामध्ये 1950च्या पूर्वीचा जो भारत होता त्यामध्ये महिलांची स्थिती कशी होती याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे स्वीटी सरदार। सर्वांना माझा जय भीम। मी कुमारी खुशबू प्रल्हाद सरदार तुम्हाला 1950च्या आधी भारताची महिलांमध्ये काय स्थिती होती त्याबद्दल सांगणार आहे। 1950च्या आधी महिलांची स्थिती ही फार हलाखीची होती। सामाजिक विषमता ही जात, धर्म आणि लिंग या 3 घटकांवर आधारित आहे। पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान होते। स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपरिक प्रतिगामी मानसिकता 1950च्या अगोदर लोकांची स्त्रियांबद्दल होती। स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आलेले होते। धार्मिक कायद्यांचा आधार घेऊन स्त्रियांना अधिकाधिक बंधने लादली होती। 1950च्या अगोदर भारतात पुरुष प्रधान संस्कृती असल्याने महिलांची स्थिती हलाखीची होती। महिलांना फक्त चूल आणि मूल हेच विचार रूढ होते। स्त्रियांवर अनेक बंधन लादले जायचे। आपल्या देशात अनेक रूढी परंपरा या स्त्रियांना बंधनात बांधून ठेवत असे, जसे बालविवाह, सती प्रथा, हुंडा प्रथा, जटर विवाह, केशववपन यासारख्या प्रथा यांच्यावर लादल्या जात होत्या। त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। स्त्रिया अज्ञान, अंधश्रद्धा यांनी बळी पडल्या होत्या। एक स्त्री नेहमी आपल्या वडिलांच्या संरक्षणातच राहायला हवी। लग्नानंतर पती तिचे संरक्षण करे, पतीच्या मरणानंतर तिला तिच्या मुलाच्या दयेवर निर्भर राहावे लागत होते। कोणत्याही परिस्थितीमध्ये स्त्रियांना आझादी मिळत नव्हती। अशा प्रकारचे अनेक अत्याचार स्त्रियांवर 1950च्या आधी झाले होते।
धन्यवाद. अतिशय सुंदर माहिती सांगितली की खरंच स्थिती कशी होती पूर्वीची आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि जेव्हा संविधान लागू झालं त्यानंतर कशी परिस्थिती स्त्रियांची बदलली ही आज आपल्याला आमची अमोली मैत्री संघाची एक कार्यकर्ता आपल्याला त्याबद्दल सांगेल. रोहिणी दहिवाले. आता 1950 पूर्वीचा म्हणजे संविधान लागू होण्यापूर्वीची माहिती आपल्याला दिली की पहिले कशी महिलांची स्थिती होती. आज जसं संविधान मनुस्मृती दहन दिनाला आता 96 वर्ष झाले. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक पद्धतीने केलेल्या मनुस्मृती दहनाला आज 96 वर्ष झाले. मनुस्मृती दहनाची कृती ही महिलांचे शोषण आणि भेदभाव करणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात होती. त्यातून समता, न्याय, परस्पर आदर यावर आधारित समाज तयार होईल याची बाबासाहेबांना खात्री होती. प्राचीन काळी मनुस्मृतीने स्त्रियांना दुय्यम मानले. स्वातंत्र्यानंतर घटनेत वर्ग, वर्ण, लिंग आणि जातीभेदाला नकार देत समानतेचे तत्व आपण स्वीकारले. स्त्री ही कुटुंबाची गुरुकिल्ली असते. स्त्रीशिवाय जग कधीही निरपेक्ष असू शकत नाही. त्यामुळे संविधान लागू झाल्यानंतर आपल्याला अनेक कायदे लागू झाले आणि त्यामुळे स्त्रियांना काय म्हणता वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये समोर जाण्याची संधी मिळाली. भारतीय राज्यघटना सर्व भारतीय महिलांना समानतेची हमी देते. राज्याकडून कोणताही पक्षपात नाही. त्याचप्रमाणे संधीची समानता आणि समान कामासाठी समान वेतन, कामाच्या ठिकाणी न्याय व सुरक्षितता आणि प्रसूती सहाय्य देण्याची सोय. पहिले मॅटर्निटी लीव्ह नसायच्या. संविधानाने बाबासाहेबांनी संविधानामधून आपल्याला 6 महिन्याची भरपगारी रजा दिली. स्त्रियांच्या प्रतिमेला हानी पोहोचविणाऱ्या प्रथा बंद केल्या. निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला. शासन प्रशासनात कोणतेही पद भूषविण्याचा अधिकार दिला. संपत्ती विकत घेण्याचा, बाळगण्याचा व वडील आणि पतीच्या संपत्तीत वाटा देण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला. मतदान करण्याचा अधिकार दिला. असे अनेक कायदे संविधानाने आपल्याला दिले आहेत. थोडक्यात सांगायचे तर महिला ज्या अगोदर दुर्बल म्हणजे महिलांना दुर्बल घटक समजले जायचे, पण ह्या संविधानाने जे अधिकार दिले त्याच्यामधनं आपण प्रगती झाली, आपली मुक्त झालो. सगळ्या असे अनेक आहेत कायदे आणि आजही आपण या कायद्यांबद्दल जास्त अवेअर नसल्यामुळे आजही महिलांवर अत्याचार होत आहेत. तर जगात आणि देशात महिलांचा दर्जा बदलवण्यासाठी कार्य होत असताना सुद्धा त्यांच्यावर अत्याचार का होतात, तर विशेष म्हणजे लक्ष दिल्यास हे लक्षात येते की आपण स्वतः म्हणजे महिलांसंदर्भात स्वतः महिलांची व पुरुषांची मानसिकता अद्याप बदललेली नाही आहे. ही बदलणे काळाची गरज आहे. भौतिकशास्त्रात आपण शिकलोच आहोत की वस्तूवर दबाव व उष्णता टाकल्यावर त्या बदलतात. तसेच मानसिकता ही देखील दबाव व उष्णता टाकूनच बदलावी लागेल. समाजात दबाव व उष्णता निर्माण केल्याशिवाय ते शक्य नाही. अगदी तळागाळापासून ते योजना व धोरणा स्तरापर्यंत काम करावे लागेल. गरज आहे ती किमान महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची. धन्यवाद. व्हेरी गुड. खूप सुंदर सांगितलं की जोपर्यंत आपण या समाजामध्ये उष्णता निर्माण करणार किंवा दबाव टाकू शकत नाही, दबाव टाकणार नाही, तोपर्यंत ही जी एक वेगळीच मानसिकता आहे, मी म्हणेल त्याला विकृत मानसिकता है कि औरत ये पैर की जूती होती है. आज भी ये स्टेटमेंट अपने को कई घरों में सुनाई देता है. तो ये जो स्टेटमेंट है कि पैर की जूती होना, हे स्टेटमेंट आपल्याला बंद करायचं असेल तर नक्कीच या समाजामध्ये आपल्याला असा दबाव निर्माण करेल. जरी आपल्याला संविधानिक हक्क मिळाले असतील तरी आजही अनेक महिला अनेक अत्याचाराखाली आपल्याला दिसतात आहेत. त्याच्यामुळे या गोष्टीसाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. तर आज आमचा जो अमोली मैत्री संघ आहे हा कसा आहे, काय आहे, हे काय आहे, यासाठी आपल्याला आज सोनू बहादे आपल्याशी थोडीशी हितगुजगरे साधेल. सोनू बहादे. आज इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना, मित्र मैत्रिणींना आणि क्रांतिकारी जय भीम. जय फुले, जय शिवाजी, जय पेरियार, जय जिजाऊ, जय सावित्री, जय अल्लाह आई, जय रमाई आई. सर्वांना जय भीम. भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना
शिक्षण, नोकरी, संपत्ती, मालमत्ता अधिकार नाकारणारे, स्त्रियांना तुच्छ, नीच, नरक म्हणून हिंडणारे, माणसात उच्च नीच भेदभाव, देशाचे तुकडे करणारे, देशाला गुलाम बनवणारे, स्त्री पुरुष भेदभाव करणारा, विषमतावादी, जातीवादी, नीच ब्राह्मण ग्रंथ मनुस्मृतीला 25 डिसेंबर 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे जाळून या वर्षानुसारच्या असलेल्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक असमानता, विषमतावादी विरोधी युद्ध पुकारून एक ऐतिहासिक क्रांती प्रगतीकडे देशाच्या समाजाची नवीन वाटचाल सुरू केली. त्या ऐतिहासिक क्रांतिकारी मनुस्मृती दिनाच्या अर्थात स्त्री मुक्ती दिनाच्या अर्थात शूद्र मराठा, शूद्र ओबीसी, शूद्र तेली, शूद्र कुणबी, SC ST NT या सर्वांना मुक्ती दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी सोनू बहादे, अंबोली मैत्री संघ यांची एक सदस्य आहे, कार्यकर्ता आहे आणि मी अंबोली मैत्री ग्रुप बद्दल सांगायची म्हणजे एवढं सांगू इच्छिते की अंबोली मैत्री ग्रुप जे आहे हे दरवर्षी 25 डिसेंबरला आपली ही बाईक रॅली आयोजित करतात. यामध्ये उद्देश हेच की मनुस्मृतीबद्दल आपण जनजागृती करणे, स्त्रीमध्ये जे आपल्याला अतिशय नीच आपल्याला समजले जात होते त्यामुळे आपण महिलांना जागृत करणे हे या रॅलीमधून आपण दरवर्षी आपण करत असतो. त्याचप्रमाणे 5 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी आपण बाल संस्कार शिबिर हे सुद्धा राबत असतो. हा उपक्रम प्रत्येक वर्षाला आपण घेत असतो विहारामध्ये. याचाच आपण जे मुलं असतात, लहान मुलं, त्यांना बौद्ध धर्माच्या वाटेकडे आणि त्यांचे संस्कार लाभावे हाच आमचा याच्यामध्ये उद्देश असतो. तसेच 13 ते 18 वयोगटातील जे मुलं असतात त्यांना जे आजकालच्या सोशल मीडियामध्ये आपल्याला जो काही प्रॉब्लेम मुलांमध्ये त्यांच्याकडे फेस होतो, सोशल मीडिया कसा हँडल करायचा, अभ्यासामध्ये काय त्रास होतो, यासाठी पण आपण त्यांच्यासाठी एक कार्यशाळा नेहमी घेत असतो. प्रत्येक वर्षाला आपण घेत असतो. त्याचनुसार महिलांसाठी महिला ह्या सक्षम व्हाव्यात आणि आपले जे कलाकृती आहे ते समाजापुढे त्यांनी दाखवावे यांचा आमचा एक उद्देश असतो. त्यासाठी पण आम्ही एक कार्यशाळा आम्ही नेहमी उद्योजक म्हणून एक कार्यशाळा आम्ही या महिला अंबोली मैत्री संघाद्वारे आम्ही नेहमी राबत असतो. आणि त्याचनुसार आमच्या महापुरुषांच्या जयंती, सावित्री आई जयंती, रमाई आई जयंती आणि तसेच 1 तारखेला आम्ही सुद्धा यावर्षी परत आम्ही 1 तारखेला आपल्या भीमा कोरेगाव शौर्य दिवस हा प्रोग्राम आम्ही पाटणकर चौकामध्ये आम्ही घेणार आहोत. तर सर्व महिलांना आणि सर्वांना मी अशी आवाहन करते की ह्या प्रोग्रामला 1 जानेवारीच्या प्रोग्रामनी सर्वांनी पाटणकर चौकमध्ये यावे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द